राहुल पाटील, तर दुसऱ्या बाजूला संजय पाटील. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 44 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो संघ मात्र बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करताना पाहायला मिळेल. अटीतटीचा हा सामना दोन्ही संघासाठी पाहायला मिळतो. एका बाजूला रामवाडी शित्तूर तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण 11 जांभूर. या दोन्ही संघांच्यासाठी. आणि गोलंदाज निघाला प्रसाद. पहिला चेंडू सामना करेल राहुल. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलाय. राहुल माघारी परतताना पाहायला मिळतो. पहिला झटका जांभूर संघाला. 0 या धावसंख्येवरती फलंदाज राहुल माघारी परतताना पाहायला मिळतोय. मोठा झटका लागलाय जांभूर संघाला. काय गोलंदाजी केली गोलंदाज प्रसादनं. अतिशय चांगला असा चेंडू हाताळला. यष्टीरक्षक मात्र संदीप दामनकर पाहायला मिळतात. अतिशय चांगला झेल पकडला संदीपच्या मार्फत. आणि जांभूर संघाला मात्र या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परततोय ऋतिक. पहिला झटका 0 या धावसंख्येवरती. 44 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेला संघ जांभूर संघ. आणि याला जांभूर संघाला मात्र पहिला झटका बसलाय. आता स्वतः कर्णधार सूरज बिगे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कमाल करावी लागेल. हा सामना जर जिंकायचा असेल तर मात्र मोठे फटके मारावे लागतील तर तुम्ही हा सामना जिंकू शकता. आणि जो संघ जिंकेल तो संघ मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. रस्त्याचा दुसरा चेंडू सामना करेल सूरज. यावेळी मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज पाहायला मिळतोय. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण. धावाचा अकाउंट मात्र ओपन केलं गेले. 2-1 ही धावसंख्या जांभूर संघाच्या या ठिकाणी पाहायला मिळते. रस्त्याचा पुढचा चेंडू सामना करेल परत एक वेळ सूरज. मोठे फटके मारावे लागतील. यावेळी मात्र समोरच्या दिशेत खेळून काढलाय. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे विनोद. फेकी करेल तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण. एका धावेवरती मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागले. धावसंख्या 3च्या घरात पाहायला मिळते. 15-41 हे समीकरण असेल या मॅचचं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतो संजय, ज्याच्यावर संघाची मदार असेल. मोठे फटके मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. रसाचा पुढचा चेंडू यावेळी मात्र लेग स्टंपच्या अतिरिक्त धाव. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा चेंडू हाताळाय गोलंदाज प्रसादने. डॉट चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 ही धावसंख्या पाहायला मिळते जांभूर संघाची. दोन्ही संघ मात्र विजयासाठी उत्सुक असतील. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती याकडे समाधान मानलं जात आहे. 1 ने धावसंख्येवर धावसंख्या 5 या आकड्यावर. आदरणीय साहिल दळवी महाराष्ट्र होमगार्ड कोल्हापूर विभाग यांचा मात्र या ठिकाणी सत्कार केला जातोय. अखेरचा चेंडू आणि अखेरच्या चेंडूवरती मात्र फलंदाज सूरजच्या बॅट मधून आलाय षटकार. षटकाराने धावसंख्या 11च्या घरात पाहायला मिळते. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती जांभूर संघाची धावसंख्या 1-11 अशी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जो संघ जिंकेल तो संघ मात्र बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र विजयासाठी उत्सुक असतील.
लक्षात ठेवायचा मित्रांनो, खेळ कोणताही असो, जर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत असाल तर मात्र यशस्वी नक्कीच व्हाल आणि ते प्रयत्न करावे लागतील जांभूर संघाला. जर हा विजय मिळवायचा असेल तर फलंदाज संजू आणि त्याच्या जोडीला सूरज यांना मात्र मोठे फटके मारावेच लागतील. आता मात्र वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे संदीप. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते संदीप कडून देखील. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचं नाव आहे. आता संदीप गोलंदाजीच्या रणवेवरतून निघालाय. यावेळी मात्र ब्लॉकर होता चेंडू समोरच्या दिशेत मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकलेला नाही. चेंडू विचारतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली. 44 धावांचं टार्गेट, 11 धावा बनवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. 3 षटकांचा हा सामना. संदीपचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाज संजयच्या बॅट मधून मात्र षटकार. 6 आणि धावसंख्येत वर, धावसंख्या 17च्या घरात. सतरावी धावसंख्या पाहायला मिळते जांभूर संघाची. संदीपचा पुढचा चेंडू. सामना करेल परत एक वेळ संजय, ज्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहायला मिळाला. यावेळी मात्र समोरच्या दिशेत काढलाय क्षेत्ररक्षक आहे आणि अतिशय सुंदर असा झेल पकडलाय आणि जांभूर संघाला मात्र या ठिकाणी दुसरा झटका लागलाय. विजय निक्कम यांच्याद्वारे आज झेल पकडण्यात आला. बदली खेळाडू म्हणून जे आले होते विजय निकम, त्याने अतिशय सुंदर असा झेल पकडलाय. सेकंड हाफ मध्ये झेल कॅरी केला आणि फलंदाज संजयला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. रेठरे संघाचा हा सितारा विजय निकम, ज्याच्याकडून आज झेल टिपण्यात आला, अतिशय सुंदर असा झेल पकडला आणि संजयला मात्र माघारी परतावं लागलं. आता इनायत नंबर 4 वरती फलंदाज काशीनाथ पाहायला मिळतोय. 17 या धावसंख्येवरती जांभूर संघाला लागलेला हा दुसरा झटका. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज संदीप धामणकर. योग्यरित्या गोलंदाजी करतोय. संदीपचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या 17, जैसे ते 2 बाद 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकलेला नाही. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 2 बाद 18. दुसऱ्या षटक या ठिकाणी मार्गस्थ. अखेरचा चेंडू शिल्लक. 44 धावांचं टार्गेट आहे. आता येणारे 7 आणि 7 मध्ये अजूनही 26 धावांची गरज असेल जांभूर संघाला. कोण जिंकणार हा सामना? रेड शित्तूर की जांभूर? संदीपचा अखेरचा चेंडू. यावेळी मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा निर्णय येतोय. हा वाईट चेंडू. अवांतर धावेची बहर. 1 ने धावसंख्येत धावसंख्या 2 बाद 19. 7-25 हे समीकरण असेल या मॅचचं. येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये अजूनही 25 धावांची गरज. अतिशय सुंदर असा देखना फटका मारला फलंदाज सूरजच्या बॅट मधून. हा षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 25च्या घरात. सामना अजूनही जिवंत ठेवलाय. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. दोन्ही संघासाठी हा सामना अजूनही ऑन असेल. एका बाजूला शित्तूर तर दुसऱ्या बाजूला जांभूर संघ पाहायला मिळतोय. अखेरचं षटक घेऊन आलाय गोलंदाज आदित्य. सामना करेल काशीनाथ आणि हा अतिशय सुंदर असा हाताळलेला चेंडू
निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. येणारे 5 मध्ये 19 धाव पाहिजेत. सामना अजूनही ऑन आहे. दोन्ही संघांच्यासाठी बरोबरीच आहे. एका बाजूला शितूर तर दुसऱ्या बाजूला जांभूर पाहायला मिळतंय. यावेळी मात्र फुलॉल चेंडू समोरच्या दिशेत खेळून काढला. एक धाव धावून पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होतोय का? दुसरी देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि कुठेतरी मी जजिंग पाहायला मिळाला आणि तिसऱ्या धाव घेण्याच्या नादात फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. दोन्ही धावसंख्येत धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजे 27च्या घरात. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 27 धावसंख्या पाहायला मिळते. येणारी 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये अजूनही 17 धावांची गरज. 4-17 हे समीकरण असेल. या मॅचचा निकाल आहे. आदित्य सामना करेल सूरज. कोण जिंकणार हा सामना? आदित्यचा पुढचा चेंडू सामना करेल सूरज आणि अतिशय सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला. आही चेंडू डॉट पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आता येणारे 3 आणि 3 म्हणजे 3 मध्ये आता 17 पाहिजेत म्हणजे तिन्ही चेंडू हे षटकार. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार मारावेच लागतील तर हा सामना जिंकेल जांभूर संघ. नाहीतर आदित्यचा पुढचा चेंडू यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळलाय. 4 धावा चौकार आलाय. 4 ने धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 31. आता येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये अजूनही 13 धावांची गरज. 2-13 हे समीकरण असेल या मॅचचं. 2 चेंडूवरती 2 षटकार येतील का? आदित्यचा पुढचा चेंडू सामना करेल सूरज. 2-13 हे समीकरण असेल या मॅचचं. यावेळी मात्र अतिशय ऑफ ड्राईव्हचा फटका मारलाय. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 37. 3 बाद 37. आता येणारा 1 चेंडू आणि एका चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. 1-7 हे समीकरण असेल. एखादा वाईट एखादा नो. एखादी एक्स्ट्रा रन येईल का? आणि मग त्याच्यानंतर षटकार. असं असेल तरच ही मॅच जांभूर नाहीतर मात्र शित्तूर संघ. आदित्यचा शेवटचा चेंडू यावेळी मात्र फसवलाय. स्लोवर चेंडू आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे रामवाडी शित्तूर हा संघ पात्रता फेरीत प्रवेश करताना पाहायला मिळतोय. हार्डलक बॅडलक टीम लक्ष्मण 11 जांभूर आणि अभिनंदन टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट रामवाडी शित्तूर. यानंतरचा पुढील होणारा सामना एका बाजूला अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी तर दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी. दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतोय. सेमीफायनलची पहिली लढत या ठिकाणी पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. एका बाजूला सचिन सराबदार तर दुसऱ्या बाजूला अनिल वाईकर. दोन षटकांचा हा सामना असेल. सेमीफायनलची पहिली लढत या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला अंबाईवाडी 11 अंबाईवाडी तर दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी. या दोन्ही संघामध्ये हा सामना पाहायला मिळतो. 2-2 षटकांचा हा सामना असेल. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सचिन आणि अनिल. शहावाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवशंभर स्पोर्ट मालेवाडी आयोजित आदरणीय सागरदादा दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त उपाध्याय चषक 2025 ही स्पर्धा. या स्पर्धेतला पहिला सेमीफायनल या ठिकाणी पाहायला मिळतो. एका बाजूला अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी तर दुसऱ्या बाजूला
ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी या दोन संघामध्ये हा सेमीफायनलचा थरार या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 षटकांचा हा सामना असेल. गोलंदाजीच्या रणवेवरती गोलंदाज पाहायला मिळतोय संदीप. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज संदीप. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिल बैकर. त्याच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये 50+ स्कोर पाहायला मिळाला होता. तो अनिल बैकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन सराफदार. अष्टपैलू खेळाडू आंबाईवाडी क्रिकेट क्लबचा सचिन सराफदार पाहायला मिळतोय. निघालाय गोलंदाज संदीप. सामना करेल अनिल. पहिला चेंडू सेमीफायनलची मॅच. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हाफ ट्रॅकर उडवला गेलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धाव संख्येचा श्री गणेशा केलाय. फलंदाज अनिलच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. अतिशय सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल आंबाईवाडी संघासाठी. 6 धाव संख्येत संदीपचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र कमबॅक केलंय. अतिशय सुंदर असा चेंडू हाताला संदीपनं. 1 तेरी तो 1 मेरी या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आमेनी विरुद्ध अंबाईवाडी. यावेळी मात्र ब्लॉक केला होता चेंडू. लेग साईडच्या दिशेत मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकलेला नाही. 1 धाव बायच्या स्वरूपात पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आता सचिन पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याची गोलंदाजी ज्याची फलंदाजी ज्याचं क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर असा हा सचिन. आणि सचिनच्या बॅट मधून हा चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. परत एक वेळ षटकार. धावसंख्या 13च्या घरात. तेरा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संदीपचा पुढचा चेंडू. सामना केला परत एक वेळ सचिन. हाफ ट्रॅकर होता त्याला उचलून दिलाय फेकून दिलाय. परत एक वेळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज सचिनच्या बॅट मधून मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 19च्या घरात पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाज संदीप वरती मात्र हल्ला चढवला गेलाय. 3 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. अखेरचा चेंडू. सामना केला परत एक वेळ सचिन आणि लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार हॅट्रिक केले फलंदाज सचिन. धावसंख्या 25च्या घरात. पहिलं षटक या ठिकाणी संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती अंबाईवाडी क्रिकेट क्लब अंबाईवाडीची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे बिनबाद 25. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकार पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा विचार केला तर संदीपवरती मात्र हल्ला चढवला गेलाय. दोन्ही फलंदाज एका बाजूला अनिल तर दुसऱ्या बाजूला सचिन. सचिनने मात्र हॅट्रिक केली. षटकारांची हॅट्रिक केली. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आता सचिन सराफदार मैदानाच्या आतमध्ये मात्र आग ओकणारी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मागील मॅचचा सामनावीर रामवाडी चित्तूर संघाचा अजित ठरतोय. अजित धामणकर. वैयक्तिक पहिल्यांदा शेवटचं षटक घेऊन आलेला गोलंदाज अनिल बैकर समोरच्या दिशेत खेळून काढलाय चेंडू. 1 धाव धावून पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होणार का? दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. या 2 धावसंख्येत भर मात्र धावसंख्या धावून पोचली ती म्हणजे तब्बल 27च्या घरात. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज.
सचिन आणि अनिल. गोलंदाजीच्या रणीवरती गोलंदाज अनिल कोळेकर, एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते अनिल कोळेकर. 2 चेंडूवरती मात्र शांत ठेवले दोन्ही फलंदाजांना. एक धाव मात्र या धावफलकामध्ये ऍड केली जाते. 28 धावा धावफलकावरती बिनबाद 28 ही धावसंख्या असेल अंबाईवाडी क्रिकेट क्लब अंबाईवाडीची. परत एक वेळ स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय सचिन. यावेळी मात्र समोरच्या दिशेत आणि आणखी एक अप्रतिम फटका फलंदाज सचिनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. लागोपाठ 4था षटकार असेल त्याच्या बॅट मधून. काय फलंदाजी करतोय, आग ओकणारी फलंदाजी करतोय फलंदाज सचिन. धावसंख्या 34च्या घरात. अनिल कोळेकरचा पुढचा चेंडू सामना करेल परत एक वेळ सचिन. सचिन सराबदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि यावेळी मात्र 1 बाउन्स. चौकार चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 38च्या घरात. काय फलंदाजी करतोय. नेत्रदीपक फटके पाहायला मिळतात या फलंदाजाच्या बॅट मधून. तुम्ही कुठेही चेंडू टाका, चेंडू मात्र चौकार आणि षटकारांची भाषा बोलताना पाहायला मिळतोय. सचिनची बॅट मात्र तळपताना मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलचा हा थरार पाहायला मिळतोय. पहिला सेमीफायनल या स्पर्धेतला आमेन आणि अंबाईवाडी या संघामध्ये खेळायला मिळतोय. यावेळी देखील चेंडू हवेत आहे मात्र चेंडूने अंतर घेतले. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 44च्या घरात. लाजवाब फलंदाजी करतोय फलंदाज सचिन. एक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवताना पाहायला मिळतोय. अनिलचा पुढचा चेंडू परत एक वेळ सचिन. यावेळी मिळतो फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्र अतिशय सुंदर असा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. फलंदाज सचिन मात्र या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळेल सचिन कडून. नेक्स्ट मॅचचा टॉच केला जातो. एका बाजूला रेड रे तर दुसऱ्या बाजूला रामवाडी शित्तूर. पंचेचाळीस धावांचं टार्गेट असेल आमीन या संघाला. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवावे लागतील. त्या म्हणजे तब्बल 45 धावा. काय बॅटिंग राहिली सचिन सराबदार यांची. 5 षटकार 1 चौकार. तब्बल 34 धावा या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. पंचेचाळीस धावांचं टार्गेट असेल आमेन या संघाला. 12 येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये तब्बल बनवावे लागतील. त्या म्हणजे 45 धावा. आमेनी संघ आपले बॅटर पाठवायचे आहेत. आमेनी सलामीचे फलंदाज पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी पूर्वार्ध संपला. पूर्वार्धाचा विचार केला तर तब्बल 44 धावा धावफलकावरती लावल्या. त्या म्हणजे अंबाईवाडी क्रिकेट क्लब अंबाईवाडी या संघानं. आणि आमेनी संघाला प्रत्युत्तर दाखवताना धावा बनवाव्या लागतील. त्या म्हणजे तब्बल 45 येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 45 धावा बनवाव्या लागतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आमेनी संघाकडून. सलामीची जोडी मात्र पाहायला मिळते. एका बाजूला सुनील येळवे तर दुसऱ्या बाजूला अक्षय कदम ही जोडी पाहायला मिळते. दोन्ही हार्ड हिटर बॅट्समन आहेत. 12 येणारे 12 आणि 12 मध्ये 45.
गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज पाहायला मिळतो परत एक वेळ सचिन सराफदार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजीची धुरा देखील सांभाळताना पाहायला मिळतोय तो त्याचं नाव आहे सचिन सराफदार. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा अंबाईवाडी संघाचा स्टार खेळाडू सचिन सराफदार, ज्याच्या हाती चेंडू पाहायला मिळतोय. 34 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी असेल कारण 12 मध्ये 45चं टार्गेट आहे आमेनी संघाला. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. अवांतर धाव वाईट चेंडूचे. एक धाव धावफलकावरती लगावले गेले. 44 धावांची गरज 12. यावेळी मात्र आणखीन एक चेंडू वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. कुठेतरी 2 चेंडू पाहायला मिळाले मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळेल सचिन कडून. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कारण टार्गेट जरी मोठा असले तरी समोरचे दोन्ही बॅट्समन थोडीच तोड बॅटिंग आहे. एका बाजूला सचिन तर दुसऱ्या बाजूला सुनील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि यावेळी आडव्या बॅटने खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे राहुल सराफदार आणि पहिला झटका आमेने या संघाला. अक्षय कदम मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. 2 वाईट. त्याच्यानंतर मात्र विकेट घेण्यात यश मिळाले ते म्हणजे सचिन सराफदार. एका बाजूला सचिन सराफदार तर त्यांचे छोटे बंधू, दुसऱ्या बाजूला ज्यांनी झेल पकडला ते राहुल सराफदार. आता मात्र सचिन बाद अक्षय बाद झाला आणि अक्षयची जागा घेण्यासाठी गोरख पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 43 धावांची गरज अजून या सामन्यात आमेनी संघाला. जो संघ जिंकेल तो संघ मात्र डायरेक्ट या मेगा फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. उपाध्याय चषक 2025 मध्ये फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणखी एक चेंडू वाईट स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र या 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मात्र बॅक टू बॅक आणखी एक झटका पाहायला मिळतो. गोरख मात्र रोशनच्या हाती झेल देऊन परतताना पाहायला मिळतोय. दुसरा झटका आमेन या संघाला पाहायला मिळतोय. 3 या धावसंख्येवरती लागलेला गोरख माघारी परततोय. आता मात्र गोरखची जागा घेण्यासाठी सचिन एळवे नेट नंबर 4 वरती फलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. आव्हान बरसच मोठं आहे. 45 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेला संघ मैदानात मात्र 3 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ. नक्कीच आज सेमीफायनलचा सामना याच्यामध्ये दबाव मात्र नक्कीच असेल पण ज्या सामन्यात अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळेल अंबाईवाडी कडून. सचिनचा पुढचा चेंडू सामना करेल सचिन. सचिन विरुद्ध सचिन पाहायला मिळतंय. यावेळी मात्र योग्य टप्प्यावरती गोलंदाजी डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. धावसंख्या जैसे ते 3 2 बाद 3 ही धावसंख्या असेल. यावेळी मात्र आणखी एक चेंडू मात्र डॉट डिलिव्हरीच्या स्वरूपात पाहायला मिळाला. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळी मात्र आणखी एक विकेट येईल का मात्र नाही. झेल कुठेतरी ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जैसे ती 2 बाद 3 पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ. आता येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये तब्बल 42 धावांची गरज.
हाही चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमेनी संघाची धावसंख्या पाहायला गेले तर 2 गाड्यांच्या मोबदल्यात 3. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये तब्बल 42 धावांची गरज आहे. गोलंदाज मात्र राहुल सराबदार पाहायला मिळतोय. 6-42 हे इक्वेशन असेल, हे समीकरण असेल. सुनील मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. कुठेतरी अशक्य असं हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि 6 मध्ये 42 बनवायचे आहेत. पहिला चेंडू सामना करेल सुनील. यावेळी फुलटॉस चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनून जाईल. दर्शकाने आलाय षटकार. सुनीलच्या बॅट मधून मात्र हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 9च्या घरात. 3 बाद 9. पहिला षटकार आलाय. दुसरा येणार का? यावेळी मात्र योग्य टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला राहुल कडून. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 36 म्हणजे जवळपास या सामन्याचा कल हा पूर्णपणे अंबाईवाडी क्रिकेट क्लब अंबाईवाडी या संघाच्या बाजूने झुंकलेला पाहायला मिळतोय. येऊन काढला. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या 11च्या घरात. कॅमेरामॅन सार्थक. राहुलचा पुढचा चेंडू सामना करेल. परत एक वेळ सुनील आडव्या बॅटने खेळलेला हा चेंडू. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळी मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. अखेरचा चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक पाहायला मिळतोय. हा सामना मात्र पूर्णपणे अंबाईवाडी क्रिकेट क्लब अंबाईवाडी या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतो. अखेरचा चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेत खेळून काढलाय आणि हा झेल पकडला गेल्याने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय तो म्हणजे अंबाईवाडी क्रिकेट क्लब अंबाईवाडी. आता इथून पुढचा आवाज तुम्ही ऐकाल भरत जाधव सरांचा. थँक्यू सो व्हेरी मच कांबळे सर. एक गोड आवाज शाहूवाडी तालुक्यातील तुम्ही ऐकत होता. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी. पहिला फायनलिस्ट आपल्याला भेटलेला आहे. एबीची बॅटिंग सचिन सराबदार. आजच्या दिवसभरात चर्चेत राहिलेलं नाव आणि तो